तर मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर SBI ची SIP कॅल्क्युलेटर आपण जाणून घेऊ. तर SIP जे SBI म्युच्युअल फंडमध्ये आपण जर गुंतवणूक केली असेल आणि SBIचं खाते असेल नसेल तरी आपण शेअर मार्केटचं थोडंसं सुद्धा ज्ञान असेल तर SIP सुरू करू शकता. आता SIP म्हणजे काय? तर SIP म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅन, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP. आता योग्यरित्या तुम्ही जर म्युच्युअल फंडामध्ये याच्यामध्ये जर गुंतवणूक केली आणि SBI SIP कॅल्क्युलेटर SBIच्या म्युच्युअल फंडामध्ये रिटर्नची गणना आपण करणार आहोत. म्हणजे कॅल्क्युलेटरद्वारे तुम्हाला आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, SBI म्युच्युअल फंड SIP कॅल्क्युलेटर तुम्हाला कशी मदत करू शकेल? तर SIP किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट प्लॅन म्युच्युअल फंडामध्ये एक नियोजनबद्ध अशा पद्धतीने गुंतवणूक करण्याचा एक पद्धत आहे आणि ती सारखीच जी आहे ते वरती कॅल्क्युलेटरद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहा, ही आपण मानसिक गुंतवणूक आपण घेऊत 2000 रुपये. 2000 रुपये घेतली. रिटर्न अपेक्षित परतावा 12% आणि कालावधी आहे 10 वर्ष. तर आपण पाहू शकता किती आपल्याला जे पैसे आहेत ते होणार आहेत 10 वर्षासाठी आहे. पण आपण इथे 5 वर्ष करू. परतावा पहा किती येतो. तर आपण पाहू शकता कमी आहे. जितकी जास्त म्हणजे जितकं जास्त तुम्ही हे करसाल वर्षासाठी, जास्त वाढवून वर्षासाठी करसाल तरच तुम्हाला यामध्ये फायदा होणार आहे. याचाच अर्थ आहे SIP. SIP ही लॉंग टर्मसाठी असते मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि यात तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फ्री डीमेट अकाउंटची लिंक आहे. तिथे जाऊन तुम्ही डीमेट अकाउंट उघडू शकता आणि SIP सुरू करू शकता. धन्यवाद. जय